एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना शहर महाराळ शाखा आणि टाटे स्टाफिंग यांच्या संयुक्त विद्यमाने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या रोजगार मेळाव्यात 400 ते 500 बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। विविध कंपन्यांनी येथे आपले स्टॉल लावून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। या मेळाव्याला शिवसेना शहर प्रमुख निलेश शिवाजीराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये महाराळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच निलिमा नंदू म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई वाडेकर, चंद्रकांत म्हात्रे, महाराळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, अध्यक्ष महाराळ वरपकांबा अमित देशमुख, शिवसेना विभाग प्रमुख नंदू म्हात्रे, दत्तू सांगळे, ग्रामपंचायत सदस्या बेबी दत्तू सांगळे, मंगला सिद्धार्थ इंगळे, प्रज्योत देशमुख, प्रसाद कोंगेरे, अंकित सनी जाधव, सिद्धार्थ फुले, आर्यन जबडे आणि अमोल माने यांची उपस्थिती होती। युवकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट एसएस न्यूज उल्हासनगर। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे 80% समाजकारण व 20% राजकारण या ध्येय धोरणानुसार शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये सामाजिक कार्य करत आहे। त्याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, आत्ताचे उपमुख्यमंत्री, यांच्या मार्गदर्शनामध्ये या कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्याचबरोबर शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख माननीय श्री गोपालजी लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराळ शिवसेना शहर शाखेच्या वतीने गेल्या वर्षभरापासून विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। त्याच अनुषंगाने आज महाराळ गावातील बेरोजगार तरुण असतील, तरुणी असतील व जे गरजू महिला किंवा गरजू तरुण असतील त्यांना नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आज आम्ही टाटे स्टाफिंग यांच्या वतीने एक रोजगार मेळाव्याचं इथे आयोजन केलेलं आहे। आणि रोजगार मेळाव्याला आम्ही जवळजवळ 250 ते 300 तरुणांनी नोंदणी केलेली आहे। त्यापैकी जवळजवळ आत्तापर्यंत 50 इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत। त्यापैकी जवळजवळ 30-35 तरुण हे सिलेक्ट झालेले आहेत व त्यांना आम्ही सिलेक्शन लेटर ताबडतोब इथे जागेवरती देत आहोत। आज माळगाव शिवसेना शहर शाखेच्या वतीने आज जो रोजगार मेळावा जो आयोजित करण्यात आलेला आहे, त्यासाठी नवतरुणांनी, म्हणजे जे आज बेरोजगार नवतरुण आहेत, त्यांचा जो उत्कृष्ट पाठिंबा जो भेटतोय, त्याच्यामुळे खूप असं वाटतंय की जे निलेश देशमुख सरांनी असो, जे शिवसेना शहर प्रमुख आहेत, यांनी त्यांची जी दृष्टी आहे की नवतरुणांना रोजगार कसा मिळेल किंवा शिवसेना ही घराघरात कशी पोहोचेल, या दृष्टीने त्यांनी जे कार्यक्रम राबवतात त्या प्रत्येक कार्यक्रमाला भरून प्रतिसाद भेटतो। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब, जे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री तसेच कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी जो झंझावात चालवला आज महाराष्ट्रामध्ये, तो तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भात असो, विकास कामाच्या संदर्भात असो, तो ध्येय धरून घेऊन आज निलेश देशमुख हे जे आहेत माळगावमध्ये, त्या उपक्रमाच्या अनुषंगाने जे वातावरण त्यांनी जे निर्मिती केलेले आहे माळगावमध्ये शिवसेनेचं पूर्ण माळगावमध्ये, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे जे लक्ष आहेत महाराळ वरपकांब्यावर, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो। आणि आज मला मिळालेल्या आताच्या माहितीनुसार 300 लोकांना नोंदलेले, म्हणजे 300 लोकांनी नोंदणी केलेली आहे। त्यामध्ये 30-35 लोकांनी सिलेक्शन पण त्यामध्ये झालंय। आतापर्यंत 60-70 ते 100 लोकांची इंटरव्ह्यू झाली आहे। आणि अजूनही त्या कंपन्या, ज्या नामांकित कंपन्या आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जेवढा
मुलांचा स्टॉक ओपन असेल तेवढा आम्ही घेऊ. त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिले. माझे महागावच्या जनतेला एवढंच विनंती आहे, नवतरांना एवढीच विनंती आहे की तुम्ही त्वरित लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा. आज आम्ही शिवसेना शाखाच्या इथं आलो. आम्हाला इथं रोजगार मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आज आमच्या शहर शाखेतर्फे रोजगार मेळावा घेतलेला आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला असे रोजगार मेळावे घेत आलेलो आहे. तर प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला आणि प्रतिसाद चांगलाच आहे, कारण आमचं काम तेवढं चांगलं आहे शिवसेनेचं. आणि ते आम्ही शिंदे साहेब आणि खासदार साहेब श्रीकांत शिंदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं काम करतोय. त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही शिंदे साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.